मित्र मिळणं म्हणजे हा फार कठीण जाणार आहे, कठीण मिळणारच नाही. आणि जो त्यांचा जे आधारस्तंभ जे घेतलं, ज्ञान जे घेईल तो व्यक्ती मिळाला तर त्यांच्या आठवण आम्हाला कायम राहणार आहे सगळ्यांच्या. जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी असेल. की मी स्वतः त्याला उजेडात आणला होता, परंतु तेव्हापासून मी बघतोय की त्याने किती लोकांना गंडा घातला. त्याच माणसाला त्याने क्षेत्रात आणलं आणि त्याच माणसाला त्याने संपवलं. नमस्कार, मी सचिन शिंदे. तर आमचा वर्गमित्र म्हणजे रणजित निंबाळकर 2004 ते 5 पासून आमची ओळख होती आणि आम्ही एका शाळेतच म्हणण्यापेक्षा वर्गमित्र हा आमचा सगळ्यांचाच मित्र होता. तर त्याने अकॅडमी सुरू केली. अकॅडमीतून लोकांचे बरंच त्यानं प्रगती केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचं प्रयत्न फार चालले होते आणि ती होणार होते, आम्हाला अपेक्षा होती. कारण आम्ही शाळा असल्यामुळं तो व्यक्ती हा किती दिलदार होता. हे 20 वर्षाची ते 25 वर्षाची आत्तासुद्धा मुलं आलेली आहेत ती जे शाळेत शिक्षण घेतलं त्यांनी. तर बैलगाड्या क्षेत्रात बऱ्याच लोकांनी बोलले तर वेगळ्या पद्धतीने 20 वर्षाची त्याची एवढी ओळख होती की त्या विद्यार्थ्याची म्हणजे इतकं लोकांना प्रेम होतं की रणजित निंबाळकर हा व्यक्ती असा मित्र मिळणं म्हणजे हा फार कठीण जाणार आहे, कठीण मिळणारच नाही. आणि जो त्यांचा जे आधारस्तंभ जे घेतलं, ज्ञान जे घेईल तो व्यक्ती मिळाला तर त्यांच्या आठवण आम्हाला कायम राहणार आहे सगळ्यांच्या वतीनेही. आणि त्यांचं दुःख हे सगळ्या मित्रांना आहे. 20 वर्षाची एवढी आमची ओळख, आम्ही एखाद्या शाळेत शिकलो, ते सुद्धा मुलं आलेले आहेत. पण त्यांचं एक तर प्रेम, तो व्यक्ती दिलदारच होता हे सगळ्यांना माहिती. मन मोकळे नव्हता, ती स्वार्थी नव्हता किंवा कुठलेही नव्हता, हे बऱ्याच लोकांना माहिती. आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र ज्यांनी एका वर्षामध्ये येऊन बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा दिली आणि सर्वसामान्यांना बोलतं केलं या बैलगाडी क्षेत्राबाबत, ते आदरणीय स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा परवा दुर्दैवी अंत झाला. आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक वेगळीच पोकळी निर्माण झाली, जी कधीही न भरून निघणारी अशी पोकळी निर्माण झाली. आणि सर्वात मोठा विषय पाहिला तर त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात, त्यांच्या पश्चात असलेली त्यांची पत्नी, त्यांची 10 महिन्याची कन्या, त्याचबरोबर त्यांचे वडील, हे कधीही न भरून निघणारं दुःख आज त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे, बैलगाडी क्षेत्रावर आहे. आणि आज तात्या बोलले किंवा पदाधिकारी काय बोलले हे संघटनाही सर्वांच्या म्हणजे त्या कुटुंबाच्या जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी असेल. फक्त आपल्याला त्या काही गोष्टी आहेत त्या कायदेशीररित्या त्या गोष्टीसाठी आपण पुढं गेलं पाहिजे आणि चांगल्या वकिलांच्या माध्यमातून सल्ले घेऊन त्या गोष्टींचा पाठपुरावा करणं ही एक गरज आहे. आणि त्या पद्धतीनं आपण जाऊया आणि सरांना न्याय मिळवून देऊया. आणि सर कायम तुम्ही आमच्या स्मरणात राहाल, कारण तुम्ही जी बैलगाडी क्षेत्रात जी 1 वर्षात जी दमदार कामगिरी केलेली आहे. कारण सर आज जरी एका बैलाच्या विरोधात असले तर उद्या त्या बैलाबरोबर पळत होते. त्यांनी या बैलगाडी क्षेत्राला खरंच मोठी एक दिशा दिलेली आहे की दुश्मन हा परमनंट नसतो, परंतु त्यांच्यावरच अशी वेळ आली. त्यामुळं जरा थोडं आम्हालाच वाईट वाटलं की ह्या माणसावर अशी वेळ आणि ह्यापर्यंत हा शेवट व्हायला नव्हता पाहिजे. तरी आम्ही सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या कुटुंबाला असेल त्या दुःखाच्या डोंगरातनं सावरण्याची ईश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो. सर तो पाठिंबा युवक लोक देत आहेत, त्यांनी हा पाठिंबा आता सध्या बंद करा. आणि असं तुम्हाला काही 4 पैशाचा आमिष दाखवून ते तुमचा उपयोग करून घेतात आणि त्या उपयोगाचा जोरावा असा आता आज मला सांगा नावाजलेल्या व्यक्तीचा थोड्या कालावधीत नावाजले सर, पण त्यांचा हाकनाक त्यांनी बळी घेतला. आणि तो माणूस म्हणजे माझ्या परिचयाचा आहे की मी स्वतः 2000 सालापासून बघतोय की मी स्वतः त्याला उजेडात आणला होता, परंतु तेव्हापासून मी बघतोय की त्याने किती लोकांना गंडा घातला. आणि अशा लोक की चांगल्या मुंबईच्या शेठनं सुद्धा त्यानं फसवलं. गोरगरिबांचा तर विषयच नाही. मध्यंतरी एक व्यवहार त्यांनी केला होता आमचाच रामोजी समाजाचा युवक कनेरखेडचा पॉवर म्हणून, त्याच्या बैलाचा 11 लाखाला व्यवहार झाला. तर तो म्हणला चेअरमन काय करायचं बैलाचं व्यवहाराचं. तर मी म्हणलं असं काही आदांतरी व्यवहार करू नको आणि तो तुला फसवल. तर त्यानं त्याच ठिकाणी त्याच मैदानात तो बैल आपल्याकडे घेतला आणि माघाऱ्यांना ह्याला दिला नाही. आणि आज मला सांगा सरांनी आज त्याचं महाराष्ट्रात जी आपली 9-10 गाड्यात बैल पाळणार आहे त्या अशा बैलात उच्चांकी किंमत दिली सर्जाला आणि तो बैल त्याच्यापासून आणला. ही त्याच्या आयुष्यातली एक महान गोष्ट होती. त्या गोष्टीला धरून त्यानं
सरांचं पावित्र्य जपाय पाहिजे होतं. आज त्याच माणसाला त्यांनी क्षेत्रात आणलं आणि त्याच माणसाला त्यांनी संपवलं. म्हणजे ह्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठेही महाराष्ट्रात घडलेली नाही किंवा घडणार बी नाही. आणि युवकांना माझं सांगणं आहे की आज आपण बैल ज्यावेळेस आखाड्यात आणतो त्यावेळेस तुम्ही कुठल्याही शस्त्रास्त्र घेऊन आखाड्यात कुणीही येऊ नका. तेव्हा सगळीकडे काय पोलिस तुमचा बंदोबस्त करते असं नाही ते, पण आपण समजायचं आहे की हा खेळ चांगल्या आनंदाचा आहे. आणि ह्या ठिकाणी तलवार कुठं काय पिस्तूल असं कुठल्याही किती मोठा असू द्या, त्याची जरी संपत्ती घरी असली तरी त्यानं पोलीस प्रोटेक्शन घेऊन घर सांभाळावं, त्याला पैसे द्यावेत. पण आखाड्यात असला पिस्तूल तलवार वगैरे असं कोणीही आणू नका. आणि अशा लोकांना कोणीही भीक घालवू नका की त्याच्या मागे जाऊ नका की तुम्हाला दिसतोय की ह्याच्या मागे बाबा तलवार आहे किंवा कोण पिस्तूल घेऊन आहे. अशा युवकांनी अशा ह्याच्या मागे जाऊ नका. आज मला सांगा त्यानं पिस्तूल बाळगला, त्याच्या मागे जी 6 जण होती किंवा 8 जण होती ती आज फासाला गेलीच ना, राहिली का ती काय सुटणार नाही ती. आणि याला सुद्धा कठोरात कठोर शासन सरकारनं द्यावं आणि याला सुट्टी देऊ नये. त्या माणसानं असं हाकनाक बळी चांगल्या माणसाचा घेतलाय आणि बैलगाडी क्षेत्राला काळिंबा लावलाय. ह्यो काळिंबा पुसून काढायचं असलं तर ह्याला कायमची शिक्षा झाली पाहिजे असं मी एक जुना जाणता बैलगाडी मालक म्हणून तुम्हाला आज या ठिकाणी सर्व युवकांना सांगतो. आणि युवकांना सर्वांनी स्थैर्य धरून आपला हा खेळ चांगला पारंपरिक पद्धतीने चालवावा अशी मी नम्र विनंती करतो. या सर्जा बैलाच्या मालकाला पुन्हा सर्वांच्या वतीनं जुन्या बैलगाडी मालकांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ते आज आम्ही गरिबीतनं मी नाद केला, अजून सुद्धा माझ्याकडे गरीब परिस्थिती असल्यामुळे मी नाद करू शकत नाही. पण असं मी वाईट कधी कोणाचं किंवा कोणाला फसवलंय असं नाही. असं प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपण कुठं फसवून लांब जाणार नाही. काय आता अटक वगैरे झाली या संदर्भात काय अटक झालेली आहे तरी सर्व शासनाने कुणी त्याला पाठीशी घालू नये. आणि जो शासनाचा कुणी माणूस पाठीशी घालेल तर त्याचा उद्रेक होईल आणि तो सुद्धा संपेल. अशी परिस्थिती आता सध्या आहे. युवक सगळे बैलगाडी मालक जे आहेत ते सध्याची त्यांची संतापजनक प्रतिक्रिया आहे सगळ्या गोष्टीतनं की असा चांगला जो गुण गायचा गुण वाहन गायचा आणि गुण गाड्याचा असा वावरणारा बैलगाडी क्षेत्रातला माणूस असा कुठला जर असला तर त्याला कधी पाठीशी कोणी घालू नका. ही मी तुम्हाला जाणत्यापणानं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मी 15-20 वर्षे काढली ती म्हणून मी तुम्हाला सांगतो युवकांना की अशा माणसाच्या बळी पडू नका कुणीही. मी दीपक सावंत, सरपंच ग्रामपंचायत पिराजीवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आज या ठिकाणी सर्जा आणि सुंदरचे मालक आपल्या सर्वांच्या बैलगाडी मालकांचे आधारस्तंभ आज आपल्यातून हरपलेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये उपस्थित राहिलो. मला या निमित्तानं एकच सांगावंसं वाटतं की आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण सर्वच जण विशेषतः या ठिकाणी सर्वच पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तरुण पिढी या बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरली. माझी एकच विनंती की तरुणांनो, जरी आपलं रक्त सळसळत असेल तरी मान सन्मान आणि संयम राखणं ह्या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं आहे. कारण संयम जर नसेल तर हा खेळ त्या व्यक्तीचा नाहीये. आणि आज सरांच्या सारख्या व्यक्तीनं अत्यंत शांत, संयमी आणि हसतमुख, कुणालाही कुठल्याही पद्धतीनं त्यांनी दुखवलेलं नाही. आणि हे करत असताना आज त्यांच्यावर प्राणघातक हल्ला काही लोकांनी केलेला आहे आणि त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. आम्ही सर्व बैलगाडा मालक त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत असणारे आणि आहोत. आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी बोलू इच्छितो की आपल्या सर्वांची साथ आहे का नाही, एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि सरांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.